आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत महापौर, उपमहापौर यांनी घेतला पदभार. लातूर शहर महानगरपालिकेत काल महापौरपदी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांची निवड झाल्यानंतर आज नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी अधिकृतरित्या महानगरपालिकेचा पदभार स्वीकारला आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दोघांनी देखील पदभार स्वीकारला असून येत्या काळात महानगरपालिकेत स्वच्छ आणि विकासासाठी महापौर आणि उपमहापौर हे कारभार करतील असा विश्वास यावेळी आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. महानगरपालिकेमध्ये लातूरच्या मतदारांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला निर्विवाद बहुमत दिलंय आणि आता महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आज त्यांच्या पदभार स्वीकृती समारंभाला मी उपस्थित होतो आणि आमचे सगळेच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या आणि आमच्या सगळ्यांच्याच शुभेच्छा आम्ही त्यांना आज दिलेल्या आहेत. त्यांची कारकीर्द यशस्वी ठरो, लातूरकरांच्या सेवेसाठी तत्परतेनं ते सतत कार्यरत राहतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आणि लातूर शहरामध्ये विकासाचा एक नवा अध्याय या निमित्ताने सुरू होतोय याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. वंचितनं महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तुमची जी आघाडी झाली ती फेस करण्याच्या मार्गावर होतो. नाही, आमची आघाडी ही अभेद आहे. आम्ही ज्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा थोड्याशा पूर्ण व्हायला वेळ लागला आणि ते होतच. त्यामुळे आघाडी आमची आहे. जबाबदाऱ्याचं वाटप काय असावं आणि वर्किंग रिलेशनशिप, आघाडीमध्ये कोएलिशन मध्ये वर्किंग रिलेशनशिप सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळं त्याला एक अंतिम स्वरूप आम्ही सगळेच मिळून देत होतो. मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं एक वाक्यता त्याच्यामध्ये आता आम्ही साधली आहे आणि आम्ही एकत्रितपणे आता यापुढे काम करणार. जिला परिषद में राष्ट्रवादी और कांग्रेस की सीटें है, युति हो सकती है कि सरकार बनाने के लिए? नहीं, अभी नतीजे कल ही आए हैं. मुझे लगता है राजनीतिक स्थिति कैसे उभर कर आती है आने वाले दिनों में देखना पड़ेगा. 7 जागा कमी पडल्या अध्यक्षपद मिळायला जिल्हा परिषद सत्ता घेण्यासाठी काँग्रेसला. नाही, आता जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी काँग्रेसनं केली आणि अनेक ठिकाणी समाधानकारक सुद्धा कामगिरी झालेली आहे. काही ठिकाणी आम्हाला म्हणावं तसं यश नाही मिळालं. तरीही काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलाय. काँग्रेसच्या जागा दुपटीनं वाढल्या. त्यामुळं काँग्रेसचं हे घवघवीत यश आहे. लोकांनी काँग्रेसला पहिली पसंती दिली आहे. शेवटी आता युती आघाडीचं राजकारण आहे, हे सत्य आहे. सत्य स्वीकारावं लागतं आणि पुढे जावं लागतं. निवडणुकामध्ये मागच्या काळामध्ये ज्या आक्रमक पद्धतीने आपण भाषण वगैरे करतायत, तर अमित भैयांनी आपले तेवर बदलले का की पूर्ण राज्यभरात चर्चा आहे. आणि एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेसची पीच हॅट होताना अमित देशमुख असतील, बंटी पाटील असतील आणि विश्वजित कदम असतील यांनीच गड राखलेला आहे. नाही, मला असं वाटतं की राजकीय प्रवास आहे. आक्रमक जेव्हा आवश्यकता असते तेव्हा आम्ही आक्रमक होऊ शकतो. त्यामुळं कोणी असं समजण्याचं काही कारण नाही. त्यामुळं आव्हानं जशी येतील तशी ती पेलायची, हे आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्याकडनं शिकलोय. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लातूरमधून मिळाल्या जिल्हा परिषद काँग्रेसला आणि डबल डिजिट मध्ये 3 जिल्हेच आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अग्रेसर आहात. होय, खरंय. जड आहे काँग्रेसच आहेच ना. शेवटी काँग्रेसला झालेलं जे मतदान आहे हे जरी तुम्ही काढून पाहिलं, सर्वाधिक मतं जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मिळालेली आहेत. त्यामुळं काँग्रेसच्या पाठीशी लातूर जिल्हा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं है. जन्म दाखले के लिए जोन जोन क्रमांक करते बोले थे आपने इलेक्शन के पहले.
और अभी अधिकारी भी करेक्शन में नहीं कर रहा, तो आम जनता को बहुत परेशानी हो रही है। इसके लिए नहीं है अभी। नहीं, अभी अभी तो काम शुरू हुआ है, मेयर डेप्यूटी मेयर है, हमने जो भी मैनिफेस्टो में कहा है तो उसका इम्प्लीमेंटेशन होगा और 100% इम्प्लिमेंटेशन मॅनिफेस्टो का होगा. जाहीरनाम्याची अंमलबजावणी 100% होईल आणि त्यासाठी हे आमचे सगळेच सहकारी हे काम सुरू करतील आणि त्याही बाबतीमध्ये म्हणजे जन्म प्रमाणपत्र असेल किंवा अशा काही ज्या बाबी आहेत जिथं अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यात संदर्भामध्ये आमची तयारी आहे. तर काही अमित भैया काही जादूची काळी फिरवणार का? 7 जागा कमी आहेत फक्त. नाही, कसं आहे की मी म्हटलं आता मगाशी कालच निकाल आलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये राजकीय परिस्थिती कशी पुढे येते याच्यावर नजर ठेवून पावलं उचलावी लागतात. नाही, लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तर एक खिडकीच आम्ही तयार करणार आहोत तक्रारीसाठी. त्यामुळं कुठल्याही समजा सामान्य माणसाकडनं कोणी लाच जर मागितली तर तिथं तक्रार देता येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. वंचितला उपमहापौर पद अगोदर ठरलं होतं का? या 2 दिवसामध्ये वंचितचं उपमहापौर हे निश्चित आहे. नाही, वंचित बहुजन आघाडी काँग्रेसमध्ये ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चा वंचित बहुजन आघाडीला माहिती आहेत, आम्हाला माहिती आहेत आणि त्या संदर्भामध्ये वंचितचे शहराध्यक्ष, काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी मला असं वाटतं स्पष्टता दिलेली आहे. त्यामुळं ज्या काही कामाच्या स्वरूपामध्ये जिम्मेदारीचं वाटप आहे तर ते निश्चित झालंय. योग्य वेळी त्याची स्पष्टता आम्ही देऊ. ठीक, थँक्यू. Thanks for watching Ekmat Digital.